चला आज नाश्त्यासाठी बनवणार आहे मी मॅगी। सकाळी सकाळी नाश्त्यालाच काहीच नव्हतं तर चला म्हटलं मॅगी पडलेली दिसली, मॅगी बनवूया म्हटलं। गॅस पेटवून मी तेल थोडंसं टाकलेलं आहे, राई जिरं टाकलेलं आहे, नंतर टमाटे टाकले आणि नंतर आपला मॅगीचा मसाला येतो ना तो एका वाटीमध्ये थोडं पाणी घेतलं, त्याच्यामध्ये तो मसाला पूर्णपणे मिक्स केला आणि नंतर मी इथं कढईमध्ये टाकलेला आहे। आणि बघा खूप छान टेस्ट येते तसं केल्याने, त्यासाठी मी तसं पाण्यामध्ये गोड करून टाकलेला आहे मसाला। त्यानंतर आपल्याला टाकायचे थोडीशी चटणी, थोडीशी चिल्ली चटणी, त्यानंतर थोडंसं धना पावडर, त्यानंतर सर्व काही मिक्स करून घ्यायचे। मॅगी खूप टेस्टी बनणार आहे आपली। हे बघा तुम्ही बघू शकता, असा मसाला पूर्ण मिक्स केला ना मॅगी खूप छान आणि टेस्टी बनते। शिमला मिरची पण टाकणार होते मी, पण नाही आहे माझ्याकडे म्हणून नाही टाकली। त्यानंतर आपल्याला इथं कोथिंबीर टाकायची, थोडे वाटाणे टाकलेले आहे मी। त्यानंतर मी इथं आहे ना 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे। त्यानंतर आहे ना पाणी उकळ्यावर आलं की, पाणी उकळलं की आपल्याला इथं मॅगी टाकायची। बघा अशा प्रकारे मी बारीक चुरा नाही केलेला आहे, तर अशा प्रकारे ना असे पूर्ण मॅगी खायला मला अशी लांब लांब खायला मला आवडते काटेरी चमच्याने, त्यासाठी मी अशी पूर्ण 2-2 तुकडे करूनच टाकलेले, चुरा करून नाही टाकलेला आहे। तर बघा 5 मिनटासाठी मी आता इथं झाकून देणार आहे आणि बघा मॅगी आपली किती छान बनते। त्यासाठी चला आता बघा आपली मॅगीचं पाणी पूर्ण आटलं, आता मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि सर्व करणार आहे। तर चला झाला नाश्ता। आता दुपारून भाजीसाठी काही नव्हतं, कोबी वाटाणे घेतले होते तर ती मिक्स भाजी केलेली आहे मी इथं। चटणी वगैरे टाकून मस्त मिक्स करून घ्यायची। भाजी करून खूप टेन्शन आलं होतं, तर चला म्हटलं दारावर लॉरीवाला आला होता, कोबी फ्लावर आणि वाटाणे घेतले होते तर ते असं मिक्स बनवून घेतलेले आणि चपात्यासुद्धा करून घेतलेल्या आहे मी। कोबी वाटाण्याची भाजी खूप आवडते, आमच्या घरात सर्वांनाच आवडते, त्यासाठी डाळ भात सोबत तर खूपच छान लागते। पण मला आज डाळ भात नाही बनवायचा आहे, त्यासाठी मी फक्त कोबी फ्लावरची भाजी वाटाणे टाकून बनवली आणि चपात्या बनवल्या। तर चला इथं भाजी मी आता झाकून देते आणि गॅस बंद करते, कारण की आपली भाजी इथं पूर्णपणे झालेली आहे। त्यानंतर आता मला इथं तूप बनवायचं आहे। हे बघा अशा प्रकारे वाटीमध्ये मी 2 लिटर दूध घेतलेलं होतं गाईचं, मला लागणार होतं ते। अशी तर मी म्हशीचं दूध वापरते, पण मला फक्त 2 लिटर दूध लागणार होतं, काम होतं त्यासाठी। तर इतकी मलाई आली 2 लिटर दुधामधून, बघा एवढी मलाई निघाली। तर म्हटलं मलाई तर कोणी खात नाही आता सहसा करून, मलाई कोणाला घरात आवडत नाही, त्यासाठी म्हटलं काय वाया जाऊ द्यायचं, त्यासाठी मी इथं मग छानपैकी असं तूप बनवून घेते। बघा असं चमचेनेच मिक्स करून घ्यायचे, याला पण काही एवढं वेळ नाही लागत, त्यासाठी मी असं मिक्स करून घेतलेलं आहे पूर्णपणे। याच्याने असं मिक्स केल्याने ना लोणी छान निघते आणि पटकनच निघते। तर मिक्सरमध्ये सुद्धा करायला मला आवडत नाही, कारण खूपच भांडे भरतात याच्यामध्ये। बघा एकच पातेली ही भरणार आहे, त्यानंतर मी लोणी काढणार ना, ती तूप बनवण्यासाठी एक पातेली अशी 2च भांडे भरतात, त्यासाठी मी थोडी मेहनत करावी लागते। पण असंच बनवते मी तूप, तर थोडंच होतं, तर म्हटलं चला। हे बघा आता मी इथं आहे ना बर्फाचे खडे नाही आहेत माझ्याकडे, पण बर्फाचं पाणी आहे, थोडे थोडे छोटे छोटे तुकडे आहेत त्याच्यामध्ये। हे बघा बर्फ बनवायला ठेवला होता मी, पण म्हटलं जाऊ द्या थोडंसं आहे, तर मग त्यासाठी मी बर्फाचं पाणी टाकून दिलेलं आहे, कारण की लोणी आपली निघाली का बर्फाचं पाणी टाकल्याने असं गोडा खूप छान मस्त असं तयार होतो, त्यासाठी मी इथं आहे ना आता बघा पूर्णपणे हे मिक्स करून पूर्ण गोडा निघणारे लोणीचा गोडा मी काढून घेणार आहे। मोबाईल स्विच ऑफ झाल्यामुळे तो लोणीचा गोळा काढताना तुम्हाला काही दिसणार नाही, त्यासाठी हे बघा आता मी डायरेक्ट हा लोणीचा गोळा काढून दिसतंय तुम्हाला, मस्त छान असा लोणीचा गोळा तयार होतोय। तर आता मी एका पातेलीमध्ये हा लोणीचा गोळा मी काढून घेणार आहे, हा पूर्ण बर्फ मी इथं टाकणार आहे। हे बघा
आणि हा लोणीचा गोळा मी आता एका पातेलीमध्ये काढून घेणार आहे आणि नंतर गॅसवरती ठेवणार आहे. बघा गॅसवरती ठेवलेलं आहे मी. तर बघा आपलं तूप आता छान इथं होण्यात आलेलं आहे. गॅसवरच ठेवलेलं होतं मी. एवढं पूर्ण दाखवायला मग व्हिडिओ खूप मोठा होतो आणि कसं आपले फ्रेंड लोकांना बघायला पण खूप कंटाळा येतो. त्यासाठी मी तुम्हाला शॉर्टकटमध्येच दाखवते. बघा तूप छान आपलं एवढ्याशा 2 लिटर दुधामध्ये बघा किती तूप निघालेलं. तर चला तूप पूर्णपणे निघालेले थोडंसं लालसर होईपर्यंत होऊ दिलेलं आहे मी. म्हणजे आपलं तूप कच्चं राहत नाही. मागच्या व्हिडिओमध्ये थोडं कच्चं राहिलं. एका ताईने मला खूप छान मस्त कमेंट केली होती, ताई तूप थोडं कच्चं राहिलं. त्यामुळे मी आता पूर्णपणे हे बनवलेलं आहे. बघा त्या ताईंना सांगते मी की असंच काही माझ्याने छोट्या मोठ्या चुका झाला तर मला असं कमेंट करून सांगत जा. मला खूप छान वाटतं की नाही बा आपल्याला कोणीतरी सांगतंय चांगलं असं. तर बघा एवढं तूप निघालेलं आहे. तर बघा चला भेटू पुन्हा. आज एवढाच व्हिडिओ.